नावाचा गौरव असतो. प्रभू आमचे नेतृत्व कर आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाह. आमच्या अंतःकरण तू कर आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. यशाया संदेशा याचा 55वा अध्याय आणि 8व्या वचनात परमेश्वर म्हणतो, कारण माझ्या कल्पना ह्या तुमच्या कल्पना म्हणजे मनुष्याच्या कल्पना नव्हत आणि माझे मार्ग हे तुमचे मार्ग नव्हत. कारण जसं आकाश पृथ्वीच्या वर फार उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गावर आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. एक सत्य आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ते समजणं आवश्यक आहे की देव आमचा निर्माता आहे आणि आम्ही त्याची निर्मिती आहोत. मनुष्याची मानवाची जडण आणि घडण ही संपूर्ण परमेश्वराने केलेली आहे आणि म्हणून ही निर्मिती त्या निर्मात्याला परिपूर्णपणे कधीच ओळखू शकत नाही. त्या देवाचं महिमा, त्याचं महात्म्य, त्याचं वैभव हे आमच्या मानवी बुद्धीच्या समजा पलीकडे आहे. त्या देवाला समजणं, त्याचं आकलन करणं आम्हाला शक्य नाही, कारण तो आमचा निर्माण करता आहे. आम्ही केवळ त्याची एक छोटी हस्तकृती, आम्ही त्याची निर्मिती आहोत. देवाला पूर्णरित्या ओळखलं, त्याला समजून घेणं यासाठी आमची मानवी बुद्धी ही तोकडी पडते, ही कमकुवत ठरते, ही उणी पडते. मानव एका दृष्टिकोनातून विचार करतो, पण परमेश्वर म्हणतो माझे विचार, माझी कामाची पद्धत, माझे व्यवहार हे तुमच्यापेक्षा खूप भिन्न आहेत, कारण तुम्ही मला समजून घेऊ शकत नाही. आणि म्हणून मनुष्याचं जे लॉजिक आहे, जे तर्क आहे, जी कार्यपद्धती आहे, जे विचार आहे त्याच्यामध्ये आणि परमेश्वराचं जे कार्यपद्धत आहे, जे त्याचे तर्कज्ञान आहे, ज्याला आपण लॉजिक म्हणतो, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एका घरामध्ये सुंदरचं असं मोठं चित्र त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या चित्रामध्ये एक अथांग असा सागर, समुद्र दाखवलेला आहे आणि त्या अथांग समुद्रामध्ये एक छोटीशी होडी त्या ठिकाणी दाखवली आणि खाली एक वाक्य त्या ठिकाणी लिहिलं होतं, ओ गॉड, your wisdom is just like an ocean and my knowledge is just like a boat in it. हे परमेश्वरा तुझं जे सुज्ञान आहे हे त्या अथांग सागरासारखं आहे आणि माझी अल्पशी बुद्धी किंवा ज्ञान आहे ते सागरामध्ये असलेली छोटीशी होडी, त्याची कधी तुलना होऊ शकत नाही, अशी ही माझं ज्ञान आहे. त्यामुळे परमेश्वराचं ज्ञान, त्याची बुद्धी, त्याचं चातुर्य, त्याचं कार्यपद्धती, त्याचा व्यवहार मनुष्याच्या व्यवहारापेक्षा खूप उच्च पातळीचा आहे, तो आम्ही समजून घेऊ शकत नाही. आज आपल्याला ठाऊक आहे की समजा आपल्याला जगामध्ये जगायचं आहे तर या जगाचा व्यवहार समजून घेणं आम्हाला महत्वाचं आहे. जर जगाचा व्यवहार आम्ही समजलो नाही तर जगामध्ये जगणं मुश्किल होईल आणि म्हणून आम्ही काय करतो, आमच्या मुलांना सर्वप्रथम शाळेत टाकतो, कारण शाळेत गेल्यानंतर त्यांना काही ज्ञान मिळतं आणि जगामध्ये कसं जीवन जगायचं याची त्यांना त्या ठिकाणी माहिती मिळते आणि म्हणून जगामध्ये त्यांना स्थैर्य लावू शकतं, जगामध्ये ते उत्तमरित्या जीवन जगू शकतात. जगाचं जे तर्क आहे, लॉजिक आहे, व्यवहार आहे हे त्यांना त्या ठिकाणी हळूहळू समजायला सुरुवात होती आणि म्हणून आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकतो. तुम्ही विचार करून पहा, ज्यावेळेस सुरुवातीला नर्सरीमध्ये आपल्या मुलाला किंवा नातवाला टाकायला जातो, मुलं रडतात, परत घरी जायचा हट्ट करतात, आपण त्यांना लगेच घरी आणतो नाही, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना जरी आवडत नसेल तरी आपण टाकतो, कारण आपल्याला माहिती आहे शाळा शिकणं महत्वाचं आहे. कारण जर तो शाळा शिकला तर त्याला या जगाचा व्यवहार, या जगाचा तर्कज्ञान, या जगाचं लॉजिक त्याला समजेल आणि पुढे जाऊन जीवनामध्ये त्याला स्थैर्य प्राप्त होईल. ह्या जगामध्ये स्वाभिमानाचं जीवन जगू शकेल म्हणून आपल्याला ते करावं लागतं, कारण जगाचा व्यवहार समजणं हे महत्वाचं आहे. जसं जगामध्ये जगण्यासाठी आपल्याला जगाचा व्यवहार समजणं महत्वाचं आहे, तसंच स्वर्गामध्ये जाण्यासाठी, सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी देवाचा जो व्यवहार आहे, देवाचं जे तर्कशास्त्र आहे, देवाचं जे लॉजिक आहे, देवाचं जे गणित आहे हे समजणं तितकंच महत्वाचं आहे. ती तुलना मी या ठिकाणी करतो. जसं जगाचं एक गणित आहे, आपल्या शाळेत जगाला एक गणित आहे आणि ते गणित आपल्याला ठाऊक असलं पाहिजे, आता जगात जगणं मुश्किल. उदाहरणार्थ आपण कुठल्याही मुलाला विचारा, तुम्हाला सगळ्यात कठीण विषय कोणता आणि उत्तर मिळतं गणित. गणित हा खरंच कठीण आणि किचकट विषय, परंतु तो आपण शिकतो ते शिकावंच लागतं. कारण समजा तुम्हाला शून्याची किंमत काय नसेल, शून्याची किंमत तुम्ही ओळखली नाही आणि तुमच्या हातात
₹50 दिले आणि ₹500 दिले आणि तुम्ही म्हटला शून्याला काय किंमत आहे आणि म्हणून ₹500 जर तुम्ही ₹50साठी एकीकडे घालू लागला की शून्याला काही किंमतच नाही. थोड्याच दिवसात तुम्ही कफलच व्हा, कंगाल व्हा. कारण 50 आणि 500 मधला फरक तुम्हाला समजला पाहिजे. त्यामुळे गणित समजणं महत्वाचं आहे. ज्याला हे जगाचं गणित आलेलं आहे तो जगामध्ये उत्तमरित्या व्यवहार करू शकतो आणि जगामध्ये तो पुढे जाऊ शकतो आणि म्हणून जगाचं गणित समजणं महत्वाचं आहे. तसंच जर मला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं तर देवाचं गणित काय आहे, देव कसा व्यवहार करतो, देवाचं लॉजिक काय आहे, देवाचं तर्कशास्त्र काय आहे हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते कित्येक ख्रिस्ती विश्वास करणाऱ्या ठाऊक नाही, त्यांना माहिती नाही आणि म्हणून सार्वकालिक जीवनामध्ये कसं जाणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. जगामध्ये जगायचं तर जगाचं लॉजिक आपल्याला माहिती पाहिजे. तसंच सार्वकालिक जीवनात जायचं तर देवाचं लॉजिक, देवाचा तर्क, देवाचं व्यवहार पद्धती हे समजणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आज ज्या विषयावर आपण विचार करणार आहोत ते म्हणजे देवाचं गणित, द अॅरिथमेटिक ऑफ गॉड. देवाचं गणित काय आहे, देवाचं लॉजिक काय आहे, देवाचं तर्कशास्त्र काय आहे हे जर ज्याला समजेल तो सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकतो, तिथे टिकाव करू शकतो. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जगात जगायचं तर जगाचं तर्कशास्त्र माहिती पाहिजे. तसंच देवाच्या राज्यात जायचं तर त्याचं तर्कशास्त्र, त्याचे लॉजिक, देवाचं गणित समजणं महत्वाचं आहे. पाहूया देवाचं गणित काय आहे. सर्वात महत्वाचा या ठिकाणी फरक मी आपल्याला सांगू इच्छितो. देवाचं गणित जगाच्या गणिताच्या अगदी उलट आहे. जो काही जगाचा व्यवहार आहे, जे काही जग समजतं, ज्या मागे जग धावत आहे त्याच्या अगदी उलट देवाचं गणित आहे. उदाहरणार्थ हे जगाचं एक लॉजिक आहे, एक तर्क आहे, एक गणित आहे. तुला सर्व गोष्टी पहिला आल्या पाहिजे. फार नर्सरी पासून ते युनिव्हर्सिटी PhD पर्यंत जाऊपर्यंत आपण आपल्या मुलांवर एकच गोष्ट बिंबवतो, त्याच्या हृदयामध्ये एकच गोष्ट ठसवतो, तुला वर्गामध्ये पहिला आलं पाहिजे. पहिलं येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी पालक आपल्या मुलांना मोठमोठ्या क्लासेसमध्ये टाकतात, लाखो रुपये खर्च करतात. माझ्या मुलाने माझ्या वर्गामध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं आलं पाहिजे, डिस्टिंक्शन मध्ये आलं पाहिजे. कुठल्याच स्पर्धेवर, खेळामध्ये असेल आम्ही पहिलं आलं पाहिजे. मागच्या वेळेमध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पर्धेला गेलो, म्युझिकल स्किट, मुलांना वाटलं आम्ही पहिलं आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही पहिलं आलं पाहिजे. हे जगाचं लॉजिक आहे, जगाचा तर्क आहे. पाहूया देवाचं गणित काय आहे. देव म्हणतो तुमच्याला जो पहिला तो शेवटला होईल आणि जो शेवटला तो पहिला होईल. हे देवाचं गणित आहे. हे देवाचं गणित आम्ही समजून घेतलं पाहिजे, नाहीतर आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळू शकणार नाही. कारण देवाचं ज्ञान, देवाच्या कल्पना मनुष्याच्या कल्पनेपेक्षा भिन्न आहे. देवाचं ज्ञान किंवा देवाच्या कल्पना, देवाचा व्यवहार कसा आहे, तो म्हणतो तुमच्याला जो पहिला आहे तो शेवटला होईल आणि जो शेवटला आहे तो पहिला होईल. जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात पहिलं व्हायचंय, प्रियाने तुम्हाला शेवटला व्हायला पाहिजे. दॅट इज द लॉजिक ऑफ गॉड. हे देवाचं तर्कशास्त्र आहे, जगाच्या अगदी. दुसरी गोष्ट, जगामध्ये आमचं एक लॉजिक आहे, गणित आहे जगाचं. तुम्ही पुष्कळ पैसा मिळवला पाहिजे. पैसा हे जगाचं दैवत आहे. रात्रंदिवस मनुष्य कष्ट करतो, अवरात्र 3 शिफ्ट मध्ये काम करतो, रक्ताचं पाणी करतो, घाम घालतो. का करतो? पैसा मिळवला पाहिजे. प्रत्येकाला जितक्या जास्त पगाराची नोकरी त्याला अधिक मान सन्मान दिला जातो, कारण पैसा हे जगाचं दैवत आहे. आम्ही धनिष्ठ झालं पाहिजे, धनाढ्य झालं पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे. हे जगाचं गणित आहे. देवाचं गणित आम्हाला काय सांगतं? एकदा येशू काय म्हटलं? तो म्हटला धनवानाला स्वर्गाच्या राज्यात जाणं फार कठीण आहे. एक वेळा त्या खुंट्याला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे, पण धनवानाला स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण आहे. हे देवाचं गणित आहे. जितका अधिक धनवान तितका मोहपाश जास्त आणि स्वर्गाचा मित्र तितकंच कठीण. जगाच्या तर्काच्या अगदी विरुद्ध देवाचं गणित. देवाचं गणित अगदी उलट आहे. जग म्हणतो तुम्ही धनाढ्य झाला पाहिजे, येशू म्हणतो धनाढ्याला स्वर्गाच्या राज्यात जाणं अतिशय कठीण आहे. हा देवाचा तर्कशास्त्र आहे, आम्ही समजून घेतला पाहिजे, त्याशिवाय आम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळू शकत. जगाचं गणित काय आहे? आम्ही अधिक विद्वान, अधिक बुद्धिवंत आणि अधिक ज्ञानी झालं पाहिजे. जो जितका बुद्धिवान आणि विद्वान आहे त्याला अधिक मोठ्या हुद्द्याची त्या ठिकाणी पदवी मिळते. आणि म्हणून मुलं आपल्याला माहिती 8वी पासून सुरुवात करतात. कशासाठी? IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. 8-10 वर्ष कसून परिश्रम करून अभ्यास करतात,
रात्रीचा दिवस पूर्ण अभ्यास करतात, आम्हाला IIT मध्ये गेलं पाहिजे, मग आम्हाला अमेरिकेमध्ये प्रवेश मिळेल अभ्यासासाठी, आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन मोठी पदवी मिळून आम्हाला मोठा पगार मिळेल. जितका मनुष्य बुद्धिवंत, ज्ञानी आणि त्या ठिकाणी विद्वान आहे, त्याला अधिक मानाची नोकरी मिळेल. देवाचं गणित आम्हाला काय सांगतं? येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुमचा पालक होऊन तुम्ही या बालकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. जो कोणी स्वतःला त्या बालकासारखं नम्र करतो, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा आहे. हे देवाचं गणित आहे, जे जगाच्या गणिताच्या अगदी उलट आहे. तुम्ही त्या बालकासारखं नम्र, निरागस, बालकाला ज्ञान, ते बालक सर्वस्वी आपल्या पालकावर अवलंबून असतं. तसं तुम्ही बालकासारखं जो कोणी सर्वस्वी देवावर अवलंबून राहील, स्वतःची ज्ञान, बुद्धी, चातुर्य याच्यावर नव्हे तर देवावर अवलंबून राहील, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा आहे. हे देवाचं तर्कशास्त्र आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जगाचं ज्ञान, जगाचं गणित काय? सिनियरिटी काउंट्स. जो कोणी सिनियर आहे तो त्या ज्युनियरवर अधिकार गाजवतो. आपल्या सर्वांना माहिती, सिनियर झाला तरी ज्युनियर लोकांना घाबरतात. येशूने काय म्हटलं? येशू म्हटलं, मी जरी तुमचा गुरु असतो तरी तो आपल्या शिष्याजवळ गेला, शिष्याचे पाय त्याने धुतले आणि म्हटलं, मी सेवा करून घ्यावाच नाही तर सेवा करावेच मिळालेलं आहे. हे देवाचं गणित आहे. जो कोणी स्वतःला गुरु समजतो त्याने शिष्यांकडे जाऊन शिष्याचे पाय धरायचे, स्वतःला नम्र करायचे. ह्या अशा प्रकारे देवाचं गणित आम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. आणि आम्ही समजू शकत नाही, आमच्या बुद्धीच्या आकलना पलीकडे आहे. कारण देव होतो तुमच्या कल्पना, माझ्या कल्पना. अनेक वेळा आम्ही ख्रिस्ती आहोत, परंतु जगित व्यवहारामध्ये गुंतले जातो. जगासारखे आम्ही होतो आणि जगाच्या पाठीमागे जातो. जगाचं तर्कज्ञान आम्ही वापरतो, पण देवाचं तर्कशास्त्र, देवाचं गणित त्यापेक्षा अधिक उलट आहे. आणि म्हणून समजून घेऊया, काय उदाहरण पाहूया देवाचं गणित कसं चालतं. एक श्रीमंत मनुष्य येशूकडे आला. तरुण श्रीमंत आहे, धर्मात आहे, श्रीमंत आहे. आणि तो म्हटला, प्रभूजी, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? सर्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि येशू म्हटला, जीवनात पाहतोस तर आज्ञा पाळ. आणि मग तो म्हटला, कोणत्या आज्ञा पाळ? येशूने त्याला सांगितलं, 5वी ते 9वी आज्ञा. आपल्या आई बाबाचा मान राख, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष करू नको. आणि आश्चर्यचकित त्याची गोष्ट म्हणजे तो श्रीमंत तरुण म्हटला, गुरुजी, लहानपणापासून मी या सर्व आज्ञा पाळत आलो. असं बोलल्यावर असं म्हटलेलं येशूने त्याला निरखून पाहिलं आणि त्याचवर प्रीती केली. कारण ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. तरुण आहे, श्रीमंत आहे आणि तरी आज्ञा राहत आहे. सर्व आज्ञा पाळल्याने येशूने त्याच्यावर प्रीती केली. कदाचित त्याला गळ्याकडे घेतला असेल, आलिंगन त्याला दिलं असेल. आणि मग आलिंगन दिल्यानंतर हा जो श्रीमंत तरुण आहे, जगाच्या तर्कज्ञानाप्रमाणे, जगाच्या गणिताप्रमाणे मनात विचार करू लागला. पहा, मी सर्व आज्ञा पाळलेल्या आहेत. आई बाबाचा मान मी राखला, मला 20 मार्क मिळाले. व्यभिचार केला नाही, आणखी 20 मार्क मिळाले. चोरी केली नाही, 20 मार्क मिळाले. मनुष्याहत्या केली नाही, आणखी 20 मार्क मिळाले. आणि कधी मी खोटी साक्षी दिली नाही, 100 मार्क मिळाले. जगाच्या लॉजिक प्रमाणे, जगाच्या गणिताप्रमाणे तो मनात विचार करत असेल, माझ्यासारखं दुसरा कोण आहे? सर्व आज्ञा मी पाळल्या, आज्ञा पाळण्या बाबतीत मी 100 मला मिळाले. स्वर्गामध्ये माझ्यासारखं दुसरा कोणीच नसेल. कदाचित आता येशू माझ्याकडे बोट दाखवून म्हणेल, पहा, तू याच्यासारखं असलं पाहिजे. हा जो आज्ञाधारक मनुष्य आहे, जो जीवनात गेलेला आहे, याच्यासारखं तुम्ही असलं पाहिजे, असं सर्व त्या मंडळीला, त्या लोकांना तो बोलून सांगेल. असा तर्क लावून हा श्रीमंत मनुष्य मनात विचार करत होता. तर त्याचा लॉजिक, जगाचं लॉजिक. येशूने काय केलं? येशू म्हटला, तुझं गणित आणि माझं गणित थोडंसं वेगळं आहे. होय, तुझा विचार केलास, त्या आज्ञा पाळल्यास, त्याप्रमाणे तुझं गणित केलंस आणि तुला 100 मार्क मिळतील असं तुला वाटतं. पण मी तुला सांगतो, तुला जर पूर्ण व्हायचं असेल तर जा, तुझं आहे ते सर्व विकून टाक आणि माझ्या मागे ये, म्हणजे सर्वात तुला सर्व काही मिळेल. हे माझं गणित आहे, हे माझं लॉजिक आहे ते विकून टाक आणि माझ्या मागे ये. त्या ठिकाणी असं म्हटलंय, तो श्रीमंत मनुष्य खिन्न होऊन येशूला सोडून निघून गेला. कारण तो फार श्रीमंत होता. आपल्या सर्वस्वाचा त्याग करायला त्या ठिकाणी तो तयार नाही. देवाचं गणित आणि आमचं गणित खूप भिन्न असतं. निघून गेला, येशूच्या दृष्टीने 0 मार्क पडले, निघून गेले. त्याला असं वाटतं मला 100 मिळतील, कारण त्याचे विचार जगाचे विचार होते. जगाच्या विचारसरणीप्रमाणे तो विचार करत होता.
येशू म्हणतो माझे विचार तुझ्या विचारासारखे नाही. आहे ते निघून टाकत चल माझ्या मागे, मी तुला 100 द्यायला तयार आहे. निघून गेला. उधळ्या पुत्राचा दाखला सर्वांना परिचित आहे. हा उधळ्या पुत्र जो धाकटा मुलगा आहे, आपल्या बापाकडून संपत्ती घेतली, दूरदेशी गेला, सर्व पैशाची उधळण केली, बापाच्या इच्छेविरुद्ध सर्व पैसा उधळला. नंतर त्याला पश्चाताप झाला, पुन्हा आपल्या बापाच्या घरात आला. बापाने त्याचा स्वीकार केला, त्याला क्षमा केली, पुन्हा आपल्या घरात येऊन मेजवानी त्याने दिली. हा दाखला आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. परंतु आपल्या कथानकाला इथून पुढे सुरुवात होती. पहा, तो उधळ्या पुत्र, हरवलेला पुत्र पुन्हा आला. घरामध्ये आनंद उत्सव चालू आहे, मेजवानी चालू आहे, मिष्टान्न खाल्लं जात आहे. त्याच वेळेस थोरला भाऊ घराकडे आहे. थोरला भाऊ घराकडे येऊन पाहतो तो काय, हा जो त्याचा धाकटा भाऊ त्याने उधळण केलेली आहे, उद्धटपणाने वागला, बापाला सोडून निघून गेला, तो परत आला, बापाने तो स्वीकार केला. हा थोरला भाऊ रागावला, तो घरात जाईल. तो घरात जाईल ना, तो बाप घेऊन त्याची समजूत काढू लागला. तेव्हा हा थोरला भाऊ त्याने जगाचं लॉजिक लावलं. जगाचं जे तर्क आहे, गणित आहे, हे त्यांनी लावलं. बापाला तो काय म्हणतो, पहा, मी इतके वर्ष तुमची सेवा चाकरी केली, तुमची एकही आते मी कधीच मोडली नाही, आणि तुम्ही तर मला आनंद उत्सव करण्यासाठी एक करोड कधी दिलं नाही. पहा, तो तर्क लावत आहे. मी या सर्व गोष्टी केल्या आहेत, मी कधी तुमचं आज्ञेचं उल्लंघन केलं नाही, मी कधी तुम्हाला काय मागितलं नाही. इतके वर्ष प्रामाणिकपणे विश्वासाने मी तुमची सेवा केली. माझी वही पहा, माझ्या वहीमध्ये मला 100 मिळतात. आणि मग हळूच आपल्या धाकट्या भावाची वही तो आपल्या बापासमोर पाहतात. ह्याच्याकडे पहा, ह्या उद्धटपणे तुमच्याशी वागला, सर्व मालमत्ता तुमची काबीज केली, दूरदेशी येऊन कसबीर बरोबर ती उधळून केली, तुमची आज्ञा त्याने बोलली, तुम्हाला दुःख आणि त्रास दिला. ह्याला पहा, या वहीमध्ये याचे शून्य मार्ग मिळतात. माझ्या तर्काप्रमाणे ह्याला बाहेर तुम्ही काढलं पाहिजे आणि मला तुम्ही मान सन्मान दिला पाहिजे. तू बाप त्याला काय म्हणतात, माझं लॉजिक तुझ्या लॉजिक सारखं नाही, माझं गणित काय वेगळं आहे. तो तुझा धाकटा भाऊ हरवला होता, तो आता सापडला आहे, मेला होता, तो आता जिवंत झाला. हे माझं लॉजिक आहे. आणि म्हणून त्याचा शेवट करताना येशू म्हणतो, नव्याण्णव धार्मिक ज्यांना पश्चातापाची गरज नाही, अशांपेक्षा एका पश्चातापी मनुष्यासाठी स्वर्गात अधिकार केला. हे देवाचं गणित आहे. आम्ही काय करतो, नव्याण्णव धार्मिक आहे त्यांना घेतो, त्यांचं उदो करतो, त्यांचं स्तुती करतो, त्यांचं कौतुक करतो. येशू ख्रिस्त म्हणतो, माझं लॉजिक काय दिलं आहे. स्वर्गामध्ये असं होत नाही. 99 धार्मिक ज्यांना पश्चातापाची गरज नाही, त्यापेक्षा एका पश्चातापी मनुष्यासाठी स्वर्गात अधिकार केला जातो. हे देवाचं लॉजिक आहे. एका पश्चातापी मनुष्याचा परमेश्वर शोध घेत आहे. 99 धार्मिकाकडे कदाचित तो दुर्लक्ष करेल, पण जो पश्चातापी मनुष्य आहे त्याला अधिक सन्मान स्वर्गामध्ये दिला. हे देवाचं लॉजिक. जकातदार आणि परुषी आताच दाखला वाचला. हे दोघे जण, परुषी म्हणजे धार्मिक मनुष्य, कर्मकांड करणारा, नियमशास्त्र पूर्णपणे पाळणारा असा परुषी, आणि जकातदार म्हणजे पापी मनुष्य, अन्यायाने पैसे घेणारा, लुबाडणारा, भ्रष्टाचार करणारा, लाचलुचपत करणारा जकातदार. परुषी आणि जकातदार दोघ जण एकाच मंदिरामध्ये एकाच देवाची प्रार्थना करण्यासाठी आलेले आहेत, आणि त्यांची तुलना येशू ख्रिस्त या दाखल्यामध्ये करत आहे. काय म्हणतो, परुषी त्या ठिकाणी आला आणि परुषी देवाकडे प्रार्थना करू लागला, आणि आपलं लॉजिक, आपलं गणित देवाकडे मांडत आहे. हा परुषी काय म्हणतो, सरळ करून आला, वेदीजवळ आला आणि छाती ठोकपणे मान वर करून देवाला तो काय सांगतो, म्हणतो, हे परमेश्वर, इतर माणसं लुबाडणारे, अधर्मी आणि बेविचारी आहेत, त्यांच्यासारखा मी नाही, मला त्यासाठी 25 मार्क मिळाले पाहिजे. होय, हा जो जकातदार आहे, पापी आहे, त्यासाठी मी मुळीच नाही, त्यासाठी मला आणखी 25 मार्क मिळाले पाहिजे. तिथेच मला 50 मार्क मिळतात. पुढे तो म्हणतो, आठवड्यातून 2दा मी उपवास करतो, त्यासाठी मला अधिक 25 मार्क 75. आणि शेवटी तो म्हणतो, जे काय मला मिळते त्याचा सर्व दशांश मी तुला देतो, म्हणजे मला 100 मार्क मिळाले पाहिजे. हे माझं लॉजिक आहे, हे माझं गणित आहे. इतरांसारखा मी नाही, अधर्मी नाही, बेविचारी नाही, आठवड्यातून उपवास करतो, दशांश मी देतो, सर्व काही धार्मिकरित्या केलेलं आहे, मला 100 मार्क मिळाले पाहिजे. जगी दृष्टिकोनातून हा पुरुष विचार करत आहे. परमेश्वर त्याला उत्तर देताना म्हणतो, माझं लॉजिक काही वेगळं आहे, माझं गणित थोडंसं वेगळं आहे. तो म्हणतो, पहा, त्या जकातदाराकडे
तो जगाचा पुढे देखील येण्यास धजला नाही. तो पाहतो मागच उभा आहे, वेदीसमोर देखील तो आला नाही. मला असं वाटतं जे दयाळू धन्य करण्याचा दया करण्यात येईल त्यासाठी त्याला 25 मार्क दिले. तो इथे येण्यासाठी तो झाला नाही, इथे मागासून थांबलेला आहे. त्याने आपली मान देखील वर केली नाही, खाली मान करून तो पश्चाताप करत आहे. जे शोक करतात ते धन्य आहे, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. त्यासाठी मला त्याला 25 मार्क देणं महत्वाचं आहे. पहा तो काय करतो, तो ऊर बडवून त्या ठिकाणी पश्चाताप करत आहे. जे आत्मेने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. त्यासाठी मला त्याला आणखी 25 मार्क देणं भाग आहे. आणि पहा तो ऊर बडवी शोक करीत म्हणतो, हे देवा मज पापावर तू दया कर. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते. त्यासाठी मला त्याला 25 मार्क देणं. त्याला 100 मार्क मिळतात. शेवटचा दाखल्याचा शेवट करताना येशू म्हणतो, तो दुसरा मनुष्य नीतिमान ठरवून आपल्याकडे घेऊन गेला. हे देवाचं लॉजिक आहे, की जगाच्या लॉजिक किंवा देवाच्या गणितापेक्षा अगदी उलट आहे. मनुष्याला वाटलं मला 100 मिळते, मी सर्व काय उत्तम असं केलेलं आहे. परमेश्वर त्याकडे बोलला, पहा तो मनुष्य तो जरी पापी असला तरी पश्चाताप करतो, ऊर बडून शोक करतो. तो मनुष्य नीतिमान ठरवून आपल्याकडे गेला. अशा मनुष्य शोधा आज परमेश्वर आहे. हे देवाचं गणित आहे, हे आम्ही समजून घेतो. आमची विचार, आमची बुद्धी, आमचं आकलन हे जगी आम्ही वापरतो. परमेश्वर म्हणतो तुमच्या कल्पना आहे, माझ्या कल्पना आहे. शेवटी एक सुंदरसा असा काम करायचा दृष्टांत आपण या ठिकाणी पाहतो. देवाचं लॉजिक आणि मनुष्याचं लॉजिक, या देवाचं गणित आणि मनुष्याचं गणित कसं असतं. स्वर्गाचं राज्य कसं आहे असं एकाने प्रश्न विचारला येशूला, आणि स्वर्गाच्या राज्याविषयी येशूची सांगत आहे. त्याने दाखला सांगितला. तो म्हटलं एक मनुष्य आला, त्याच्याजवळ एक शेत होतं आणि या शेतामध्ये काही काम करी त्याला पाठवायचे होते. आणि म्हणून पहाटे 6 वाजताच हा मनुष्य आला आणि त्याला काही काम करी उभं राहिलेलं दिसते. आणि हा जो धनी आहे त्या कामगारांकडे गेला आणि तो म्हटला, तुम्ही दिवसभर माझ्या शेतामध्ये काम करा, मी तुम्हाला प्रत्येकाला 100 रुपये देईन. हा करार त्याने त्याच्याशी केला. त्याच्याशी त्याने ठराव केला, तुम्ही जर दिवसभर माझ्याबरोबर काम केलं, सकाळी 6 पासून रात्री संध्याकाळपर्यंत मी प्रत्येकाला 100 रुपये देईन. करार ठरला, मान्य झाला, ते सर्व कामाला लागले. नंतर सकाळचे 9 वाजले. 9 वाजता तो आला, त्यावेळेस आणखी काय काम करते ते उभे होते. आणि तो गरजेत त्याला म्हणाला, तुम्ही माझ्या शेतामध्ये काम करा, मी तुम्हाला काय मोबदला देईल. किती देईल तो बोलला नाही, मी तुम्हाला काहीतरी मोबदला देईल. आणि म्हणून त्याला देखील त्याने काम आणलं. नंतर दुपारी 12 वाजता पुन्हा तो आला, आणखी काय काम करते तो. त्याने तो म्हटला, तुम्ही माझ्या शेतामध्ये काम करा, संध्याकाळ झाला मी तुम्हाला त्याचा मोबदला देईल. त्याने काही काम केलं. दुपारी 3 वाजता पुन्हा तो आला, पुन्हा काही लोक त्याला दिसते, तुम्ही पण माझ्या शेतामध्ये काम करा, मी तुम्हाला काहीतरी मोबदला देईल. असं बोलून त्याला त्याने कामाला त्या ठिकाणी पाठवलं. संध्याकाळी 6 वाजता तो आला. आता 6 वाजता तरी तिथे थोडे काही लोक होते. आता काम संपायची वेळ आली होती, कदाचित तासाभराने काम संपणार आणि हे लोक तिथे उभे आहेत. आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही अजून कामावर गेला नाही. ते म्हटले, दिवसभरात आम्हाला कुणीच काम केलं नाही. तो म्हटला, ठीक आहे, माझ्या शेतामध्ये तुम्ही काम करा, मी तुम्हाला मोबदला देईल. असं एकही शब्द त्यांनी काढला नाही, कारण एकच तास उरला. ह्या लोकांनी विचार केला, आपल्याला कदाचित पैसे मिळतील किंवा न मिळतील आम्हाला ठाऊक नाही, पण कुठली अपेक्षा न धरता शेतामध्ये काम करण्यासाठी ते गेले. कारण एकच तास काम करणार होते, त्याला कुठल्या पैशाची अपेक्षाच करू शकत नव्हते. थोडाच वेळ राहिला. संध्याकाळी 7 वाजले. 7 वाजल्यानंतर सर्वांचं काम संपलं. सर्वजण थकून आता हिशोब घ्यायला त्या ठिकाणी आले. त्याचा रोजगार देण्याची वेळ आली. त्यावेळेस घरी तिथे आला, घरी आला. त्याने आपला जो दिवाण होता त्या दिवाणला बोलवलं आणि दिवाणजीला म्हटलं, ह्यांचा दिवसभराचा पगार आता देऊन टाक. दिवसभराचा पगार देऊन टाक म्हटल्यावर जे सर्वप्रथम 6 वाजता आले होते, त्यांचं जगाचा तर्क बघा, जगाचा लॉजिक. त्यांनी काय विचार केला, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आम्ही पहिल्यांदा आलो, दिवसभर कष्ट केले, आता पहिल्याच पगार घ्यायचा, घरी जायचं, येतेचे खायचं घ्यायचं, पहिलं आम्हाला मिळणार. या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला. हा दिवाणजी पगार घेऊन या 6 वाजता जे आले त्यांच्याकडे जाऊ लागला. घरच्यांनी त्याला म्हटलं, थांब, त्याला तू घेऊ नकोस, पहिले ते शेवटी आले संध्याकाळी 6 वाजता, त्यांना पहिलं दे. सगळ्यांना आश्चर्यचकित त्यांना वाटलं, तर जगाचा तर्क असं नसतो, जगाचं लॉजिक असं नसतं. जे पहिले आले, जे दिवसभर कष्ट केले, त्यांना पहिला पगार मिळाला पाहिजे. घरच्यांनी म्हटलं, नाही, जे शेवटी आले
आणि एकच तासाचे काम केले. तिथून सुरुवात कर. आणि त्याने त्याला सुरुवात केली आणि त्या प्रत्येकाला त्याने 100 रुपये दिले. आणि 100 रुपये दिल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. एकही पैसा मिळाला असं आम्हाला वाटलं नाही. आम्ही केवळ 1 तास काम केलं आणि आम्हाला 100 रुपये दिवसाची मजुरी आम्हाला कळते. आनंदित होऊन उड्या मारत आपल्या घरी निघून गेले. ते निघून गेल्यावर लगेच बाकीचे जे होते त्यांनी आपलं लॉजिक, आपलं गणित वापरायला सुरुवात केली. लगेच कॅल्क्युलेशन सुरू झाले. त्यांनी काय विचार केला, जे 3 वाजता आले होते त्यांनी विचार केला 1 तास काम केल्यावर मला 100 रुपये मिळाले. आम्ही 3 ते 7 4 तास काम केलं, आम्हाला प्रत्येकाला 400 रुपये मिळणार. मला खुश आहे, आम्हाला 400 रुपये मिळणार. जे 10 वाजता आले होते 12 वाजता आले होते त्यांनी विचार केला 12 ते 7 आम्ही 7 तास काम केलं म्हणजे आम्हाला प्रत्येकाला बहुतेक 700 रुपये मिळतील. जे 9 वाजता आले होते ते म्हणजे 9 ते 7 आम्ही 10 तास काम केलं मग प्रत्येकाला 1000 रुपये मिळतील म्हणून ते देखील खुश झाले. आणि सर्वात आनंदी ते हे 6 वाजता आलेले होते. ते म्हणजे पहाटे 6 वाजून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 13 तास आम्ही काम केलं. जर ह्या लोकांना 1 तासासाठी 100 रुपये मिळाले, आम्हाला 13 तासासाठी 1300 रुपये मिळणार. कारण हे आमचं गणित आहे, हे जगाचं लॉजिक आहे. मग तो गणिताला म्हटला आता प्रत्येकाला पैसे द्यायला सुरुवात कर. आणि त्या दिवाजीने प्रत्येकाला पैसे द्यायला सुरुवात केली. प्रत्येक गटाला प्रत्येकी फक्त 100 रुपये त्याने दिले. प्रत्येकाला 100 रुपये मिळाल्यावर प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. ते जे शेवटले आले फक्त 1 तास काम केलं 100 रुपये आणि आम्ही 13 तास काम केलं, दिवसभर आम्ही काम केलं तरी आम्हाला 100 रुपये का? म्हणून रागाने ते घरगड्याकडे आले आणि म्हटले महाराज धनी त्यानं 1 तास काम करून 100 रुपये आणि आम्ही दिवसभर राबलो तरी आम्हाला 100 रुपये का? तेव्हा तो धनी त्यांच्याकडे जाऊन म्हटला गड्या मी तुझ्याबरोबर कधीही अन्याय केला नाही. मी तुझ्याशी काय करार केला होता? काय करार केला होता? तू दिवसभर काम कर, त्या दिवसभराचे मी तुला 100 रुपये मोबदला देईन. ते तुला 100 रुपये मिळालेत ना, ते घे आणि चालू लाग. तुला जे दिले ते 1 तास काम करायला जर मी दिले ते तुला काय वाटायचं कारण आहे? पैसा माझा आहे, मला पाहिजे तेवढा मी तुला देऊ शकतो. जर 13 तास काम करून तुला 100 रुपये दिले आणि त्या मनुष्याला जर मी 100 रुपये दिले तर ह्या तुझ्याशी काय केलं देणार आहे? तुला जो करार केला ते तू घे आणि चालू लाग. मला पाहिजे ते तुला देऊ शकतो, हा माझा प्रश्न. हे देवाचं गणित ऐकले आहे आणि म्हणून येशूच म्हटला तुमच्या जे पहिले ते शेवटले म्हणजे शेवटले ते पहिले होते. आम्ही जे ख्रिस्ती आहोत आम्हाला वाटतं आयुष्यभर आम्ही ख्रिस्ताची सेवा केली, आम्ही दर रविवारी चर्चला येतो, प्रार्थना करतो, दानधर्म करतो, सर्व करत होतो. पण तू प्रिय आमच्या मागून अंधकारातील लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतील, आमच्या पुढे स्वर्गात जाताना आम्हाला पाहाल असे येशू ख्रिस्त म्हणतो. देवाचं गणित आम्ही समजून घेतलं पाहिजे. होय आम्ही दुसऱ्याकडे पाहतो, आमच्यावर अन्याय झाला असं आम्हाला वाटतो. तो म्हटला मी तुझ्याशी करार केला होता, मी तुझे पैसे घेत चालायला. दुसऱ्याबरोबर काय करायचं हा त्याचा माझा व्यवहार आहे, त्याशी तुला काय केलं नाही. देवाचं गणित ज्ञान आम्ही समजून घेतलं पाहिजे. शेवटी आपण पाहूया स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. बाळासाहेबांनी प्रश्न विचारला स्वर्गामध्ये तुम्हाला प्रतिफळ मिळावं म्हणून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. आम्ही लोक काय काय बरं सांगू लागले. आम्ही कुणी म्हटलं आम्ही स्वार्थ सांगितले पाहिजे, कुणी म्हटलं आम्ही दानधर्म केला पाहिजे, कुणी म्हटलं आम्ही अंधकाराच्या लोकांना टॅक्स काढले पाहिजे. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं तुमचं उत्तर बरोबर असेल, तुम्हाला सांगतो तुम्ही काय केलं पाहिजे. मध्यप्रदेश वर्तमानाचा 10वा ते 42वा वचन येशूने म्हटलं मी तुम्हाला खचित सांगतो या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केवळ गार पाण्याचा 1 प्याला जो कोणी देईल तो आपल्या स्वर्गास प्रतिफळास उतरणारच नाही. मोठमोठ्या गोष्टी करायची गरज नाही. येशूच्या शिष्यातील एकाला केवळ गार पाण्याचा 1 प्याला जो देईल तो स्वर्गात आपल्या प्रतिफळास उतरणार नाही असे येशू म्हणतो. आश्चर्य वाटतं ना, परंतु प्रियाने देवाचं गणितच तसं आहे. प्रार्थना करा. प्रवास तुझ्या मनामध्ये डोकून तुझ्या कल्पना तुझे विचार तुझं गणित जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. परमेश्वरा आम्ही खरोखर चुकतो कारण तुझ्या कल्पना आमच्या कल्पना नव्हत. तुला समजून घेऊन त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी मग प्रत्येकाचं तू सहाय्य करा. तर परमेश्वर त्याच्या नावाला